आपण पाहतात क्राईम न्यूज महाराष्ट्र मार्शल टाइम्स टीव्ही न्यूजवर। पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक क्रमांक 2 ने बॉडी बिल्डिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या बेकायदा विक्रीवर मोठी कारवाई करत एका सराईत आरोपीला जेरबंद केले आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोम्बिंग ऑपरेशन आणि पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की हिंगणे हडपसर परिसरात राहणारा अभिषेक खंडू भटंगे हा परवानगीशिवाय बॉडी बिल्डिंगसाठी वापरले जाणारे प्रतिबंधित इंजेक्शन विक्री करत आहे। या माहितीची खात्री करून पोलिसांनी तात्काळ सापळा रचला। पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला जागीच ताब्यात घेतले। झडती दरम्यान आरोपीकडून MAPHENTERMINE सल्फेट इंजेक्शन IPTERMIVA नावाच्या इंजेक्शनच्या तब्बल 82 बाटल्या जप्त करण्यात आल्या। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 20,493 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। विशेष म्हणजे आरोपी विरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात यापूर्वीही 11 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त श्री संजय शिंदेसेच गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पोलीस निरीक्षक मदन कांबळे आणि त्यांच्या पथकातील नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले व किरण पवार यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली। क्राईम न्यूज अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र मार्शल टाइम्स टीव्ही न्यूज।